नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बॉटनी हा जो सब्जेक्ट आहे वनस्पतीशास्त्र यातल्या काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, तर यावर 3 क्वेश्चन येऊ शकतात मॅक्सिमम. ठीक आहे, तर त्या दृष्टीनं अभ्यास करायचा. जर PYQ बघितले आपण MPSC ग्रुप Cचे, तर कधीच एकदम डीपमध्ये यामध्ये जात नाहीत. बेसिक क्लासिफिकेशन जे असतं किंगडम लेवलचं त्यावर क्वेश्चन्स असतात किंवा सायंटिफिक नेम्स वगैरे याच्यावर क्वेश्चन असतात. पण आपल्याला समजा बॉटनीमधल्या काही बेसिक गोष्टी माहीत असतील डिटेलमध्ये, तर आपण लॉजिक लावून त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. सो 3 क्वेश्चन जे येतात त्या हिशोबानं आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत बॉटनीमधल्या त्या समजून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लांट सेल वगैरे जे आहे, आता सेल म्हणजे काय असतं, जसं कोणतंही मेटल आहे फॉर एक्झाम्पल किंवा कोणतंही नॉन लिव्हिंग थिंग असते, त्यामध्ये बेसिक जो युनिट असतो तो असतो ॲटम, की ज्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स असतात, न्यूक्लियस असतं. समजतं आपण जे इंजिनिअरिंग केमिस्ट्रीमध्ये वगैरे बघतो. तसंच लिव्हिंग थिंग्स जे असतात, ज्या जिवंत गोष्टी आहेत, त्याच्यात एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला बघितलं आपण तर सगळ्यात बेसिक एलिमेंट जो आहे तो असतो सेल. ओके, तर प्लांट सेल जे आहे त्याचे काही बेसिक आता जसं की इथे एक डायग्राम दिसते आपल्याला प्लांट सेलची. तर असं स्ट्रक्चर असतं जे, आता हे सिम्बॉलिक आहे लक्षात घ्या, असं स्ट्रक्चर असतं. प्रत्येक प्लांटचं डिटेलमध्ये बघितलं तर वेगळं असेल थोडंसं, पण इन जनरल काय फीचर्स असतात तर ते आपण बघूया सेलचे. जसं की नॉन लिव्हिंग जे आहे त्यामध्ये ॲटम असतं आणि त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूक्लियस, ऑर्बिट असं असतं. तसंच लिव्हिंग गोष्टी ज्या आहेत, आपण ह्युमनमध्ये पण सेल असतात एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला बघितलं तर. पण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये थोडासा फरक आहे, तो पण आपण बघू काय फरक आहे. सो प्लांट जे आहे त्याचं सगळ्यात बेसिक युनिट जो आहे सेल, त्याचे कॉम्पोनंट्स काय काय आहेत बघा. नावं फक्त लक्षात ठेवायची, बाकी खूप जास्त डिटेलमध्ये यावर विचारलं जात नाही. सगळ्यात बाहेरचं जे आहे आवरण हे जे आहे समजते, याला सेल वॉल किंवा सेल्युलोज म्हणतात. आता वॉलचा अर्थ समजते सगळ्यांना, भिंत असते. खूप जास्त मराठी याचं ट्रान्सलेशन केलं ना तर ते ॲक्च्युली अवघड वाटतं आपल्याला, कारण बेसिक इंग्लिश सगळ्यांना येतं. सो आणि सायन्स वगैरे पण आपण बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये शिकतो आता 10वी नंतर. सो प्रयत्न करू आपण काही गोष्टी इंग्लिशमध्ये समजून घेण्याचं, म्हणजे हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये, मी सांगताना मराठीत सांगेन सगळं. सो सेल वॉल जे आहे, बाहेरचं जे प्रोटेक्टिव्ह कवर आहे सेलचं, त्याला सेल वॉल म्हणतात. रिजिड लेयर असतो, सेल्युलोजपासून बनलेला असतो, त्यामुळे त्या सेलला शेप येतो. म्हणजे आता चौकोनी शेप असेल रेक्टँग्युलर तर सेलचा शेप तसा होणार. असा वेगळा झाला सेल वॉल तर त्याच्या आतले जे कंपोनंट्स आहेत ते त्याच्याप्रमाणे स्ट्रक्चर्ड होतील. प्रोटेक्शनचं काम करतं. ऑब्व्हियसली घराची जी भिंत असते बाहेरच्या गोष्टींपासून, वारा असेल, पाऊस असेल, याच्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. सो तसंच हे सेल वॉल आहे आणि परमिएबल आहे, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आत बाहेर येऊ शकतात. न्यूट्रिएंट्स असेल, पाणी असेल वगैरे. सो परमिएबलचा अर्थ छिद्र असणे, समजते असं. त्यानंतर सेल मेम्ब्रेन, आता त्याच्या जस्ट आतमध्ये एक लाईन आहे, ही याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. तर ती थिन, लिव्हिंग आणि सिलेक्टिव्हली परमिएबल असते, मग पूर्णपणे परमिएबल नाही आहे. सेल वॉल जी आहे ती परमिएबल आहे जास्त, पण सेल मेम्ब्रेनमध्ये ठराविकच गोष्टी ज्या आहेत त्या आत बाहेर जाऊ शकतात. लाईट जस्ट इनसाइड द सेल वॉल, सेल वॉलच्या आत आढळते. रेग्युलेट्स एंट्री अँड एक्झिट ऑफ सबस्टन्स, म्हणजे पाणी आत येणार बाहेर जाणार, फूड, एनर्जी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं रेग्युलेशन जे आहे जाऊ शकते का नाही, हे सेल मेम्ब्रेनच्या ह्याच्यातून होतं. म्हणजे जसं घराचा दरवाजा आहे फॉर एक्झाम्पल, भिंत, खिडक्या वगैरे आहेत आणि दरवाजा आहे. सायटोप्लाझम हा एक जेलीसारखा सबस्टन्स असतो, म्हणजे हे लिक्विड वगैरे जे दिसते सगळं ते. साईट ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होल्ड्स ऑर्गॅनलीज इन प्लेस, म्हणजे सायटोप्लाझममध्ये हे सगळे जे बाकी कंपोनंट्स आहेत, हे न्यूक्लियस, हे सगळे छोटे छोटे एलिमेंट्स दिसत आहेत, ते सगळे ज्याच्यात तरंगतात बेसिकली त्याला सायटोप्लाझम म्हणतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती न्यूक्लियस, म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जसा मेंदू आहे आपला, तो सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतो. आपण काय बघतोय, काय ऐकतोय, त्याच्या प्रोसेसिंग. तसंच प्रत्येक सेलमध्ये इंडिव्हिज्युअली न्यूक्लियस असतो, तर तो कंट्रोल सेंटर असतो, जसं कम्प्युटरचा CPU आहे, समजते.
त्यात जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA स्टोअर्ड असतो. जसं आपला DNA काय रिप्रेझेंट करतो, आपले आईवडील कसे दिसायला होते किंवा आपले पूर्वज कसे दिसायला होते, त्यानुसार आपली उंची, रंग, डोळ्याचा कलरपासून सगळ्या गोष्टी डिसाईड होतात. सो DNA म्हणजे हेरिडिटरी इन्फॉर्मेशन असते. आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत, पूर्वज आहेत, त्यांचे जे गुण असतील ते आपल्यात येतात. समजतं. आणि सेल ॲक्टिव्हिटी सगळ्या कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते न्यूक्लियस करतो. त्यानंतर क्लोरोप्लास्ट म्हणजे हिरव्या रंगाचा जो आपल्याला दिसतं पदार्थ, ज्याच्या आतमध्ये क्लोरोफिल असतं. आता हे सगळ्यांना ऐकलं असेल, क्लोरोफिल म्हणजे फोटोसिंथेसिस जी होते रिॲक्शन, की ज्यामध्ये झाड जे आहे, झाडाची पानं जी आहेत ते सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर त्यासाठी लागणारं जी मेन कॉम्पोनंट आहे तो आहे क्लोरोफिल. ग्रीन पिगमेंट जे असतात, हिरव्या रंगाचे पिगमेंट्स म्हणजे बारीक पार्टिकल्स, त्याच्यापासून हा क्लोरोप्लास्ट बनलेला असतो, की जिथं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होते आणि झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. सो क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल हे शब्द जर ऐकले तुम्ही तर हे हिरव्या रंगाशी संबंधित आहेत आणि अन्न तयार करण्याशी संबंधित आहे झाडाच्या फोटोसिंथेसिसशी, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे टर्म व्हॅक्युलं. तर व्हॅक्युलं काय असतं बेसिकली, हे जे मोठं दिसते असं हे स्ट्रक्चर, की ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. एक तर झाडाचं जे वेस्ट आहे, वेस्ट, तर ते सिक्रिशनचं काम जे आहे ते याच्यामध्ये होतं. त्यानंतर आणखी खूप सारे आहेत बघा, स्टोअर वॉटर, फूड, पिगमेंट्स आणि वेस्ट. म्हणजे पाणी स्टोअर करण्याचं, काही पाणी स्टोअर्ड असतं, फूड स्टोअर्ड असतं, वेस्ट पण जे खराब आहे ते स्टोअर्ड असतं याच्यामध्ये. आणि याची साईज जी आहे ती कम्पॅरेटिव्हली खूप मोठी आहे बघा याच्यामध्ये. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युला जे असतात त्याची साईज मोठी असते, ॲनिमल सेलमध्ये खूप छोटे असतात. समजतं. सो ह्याचं काम काय आहे, अन्न, वेस्ट, मोस्टली वेस्टसाठी आपण लक्षात ठेवतो हे. समजतं. त्यानंतर नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाबद्दल काही एकच वाक्य लक्षात ठेवायचं, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे ज्यामध्ये जसं आपण अन्न खातोय काहीतरी आणि अन्नापासून जी ऊर्जा तयार होते, समजतं, तर ते ज्याच्यामध्ये होतं त्याला बेसिकली मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. प्रत्येक सेलमध्ये हा इथं आहे बघा मायटोकॉन्ड्रिया इथे. सो मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, झाड जे अन्न तयार करतं आहे फोटोसिंथेसिसमध्ये, त्या अन्नापासून एनर्जी तयार करण्याचं काम जे होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, लक्षात ठेवा. ATP, आता हे पुढं आहेत सगळ्या गोष्टी या डिटेलमध्ये, कसं अन्न तयार होतं, कसं रेस्पिरेशन होतं. सो मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. समजतं, हे वाक्य लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता प्लांट सेल, झाडांचे जे सेल आहेत बेसिक स्ट्रक्चरचं, आणि ॲनिमल सेल म्हणजे आपण जे आहोत ह्युमन्स किंवा कोणताही ॲनिमल घ्या, डॉग, कॅट वगैरे, त्याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे, तर प्लांट्समध्ये सेल वॉल असते, बाहेरची जी भिंत आहे ती असते. ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते, लक्षात ठेवा. त्यामुळे झाडं जी आहेत ती समजा स्ट्रेट अशी वाढतात वगैरे, ठीक आहे. तर ह्यांची माणसांची साईज वगैरे कमी असते. त्यानंतर क्लोरोप्लास्ट जे आहे हिरव्या रंगाचा पदार्थ, की जो फोटोसिंथेसिसला रिस्पॉन्सिबल असतो, तो प्रेझेंट असतो. याच्यामध्ये नसतो आपल्यामध्ये. आपण काय स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही करत, उन्हात उभं राहिलो आणि अन्न तयार झालं असं नाही होत. त्यानंतर वन लार्ज व्हॅक्युले असतात यामध्ये. म्हणजे हे मोठं दिसते का, ज्याच्यामध्ये पाणी, खराब गोष्टी ज्या आहेत त्या स्टोअर्ड आहेत. तसं यात एकच असतो मोठाच्या मोठा साईजनं. हे बघा, हे ब्लू कलरमध्ये दिसतं इथं जे आहे हे व्हॅक्युला म्हणतात त्याला. तर हे प्लांट सेलमध्ये असतं. ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे असतात. हे बघा, हे इथं एक आहे, इथं एक आहे, असे मेनी असतात आणि टेम्पररी असतात हे. त्यानंतर याचा एक फिक्स शेप असतो, कारण सेल वॉल आहे त्यामुळे एक रिजिड स्ट्रक्चर येतं याला. आणि आपण जे असतो ते फ्लेक्झिबल असतात या, कारण ह्याला वॉल नाही आहे. सो इरेग्युलर शेप असतात, युजली राऊंड सर्क्युलर टाईपमध्ये असतात हे. प्लाझ्मोडिमॅटा प्रेझेंट. आता हे बेसिकली काय माहिती आहे का, की एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जे ट्रान्सफर होते गोष्ट, बेसिकली अन्न असेल, पाणी असेल वगैरे, तर त्यासाठी हे लागते. तर हे प्रेझेंट असते आणि ॲनिमल सेलमध्ये हे नसतं. आणि अन्न जे आहे झाडं ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात आणि आपण जे आहोत ह्युमन्स किंवा ॲनिमल जे आहे ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आपण जे अन्न आहोत ते स्टोअर करून ठेवतो. समजते. हे बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. आणि ही नावं जर कधी आली पेपरमध्ये, सेल वॉल, आता हा डिफरन्स तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. MPSC ग्रुप एला खूप वेळा विचारला आहे प्रश्न, प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये. ग्रुप सीला सुद्धा विचारू शकतात, किरकोळ काही यातले कशात प्रेझेंट आहे, ॲबसेंट आहे वगैरे. आणि बाकी सेल वॉल, सेल्युलोज, मेम्ब्रेन,
सायटोप्लाझम, न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, व्हॅक्युला आणि मायटोकॉन्ड्रिया. हे 5-6 एलिमेंट जे आहेत तर ते लक्षात ठेवायचे. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता टिश्यू जे आहेत, टिश्यू म्हणजे काय, जसं की आपली ह्युमन बॉडी जे आहेत ते ट्रिलियन्स ऑफ सेल्सनं बनलेले असते. ट्रिलियन्स म्हणजे 1000 अब्ज जे आहे, 1000 बिलियन जे आहेत त्याला ट्रिलियन म्हणतात. सो अशा हजारो कोट्यावधी सेल्सनं आपली बॉडी बनलेली आहे. तर एकसारखे जे सेल असतात ते एकत्र येऊन टिश्यू बनवतात. काय सांगते समजते? एकसारखे सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनवतात. सो टिश्यू म्हणजे थोडक्यात जसं की ॲटम्स एकत्र येऊन मॉलिक्यूल बनवतात. हायड्रोजनचं 2 ॲटम आले एकत्र, ऑक्सिजन एक आला तर H2O बनतो, पाणी बनतं. याला मॉलिक्यूल म्हणणं बेसिकली. तसंच सेल्स जे असतात वरती जे बघितले आपण, तसे खूप सारे सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनतो बेसिकली. आणि तेच टिश्यू एक पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी यूज होतं. आता टिश्यूचं क्लासिफिकेशन जे आहे झाडांमध्ये ते कसं केलं जातं बघा. काय 3 टाईपचे बेसिक मेन टिश्यू क्लासिफिकेशन आहे. एक आहेत मेरिस्टेमॅटिक टिश्यू, जे की झाडांच्या वाढीसाठी कारणीभूत असतात. ॲक्टिवली डिवायडिंग सेल्स दॅट ब्रिंग अबाउट ग्रोथ इन प्लांट. म्हणजे झाडाची उंची जशी वाढत जाते किंवा झाडाच्या मुळ्या वाढतात त्यासाठी जे रिस्पॉन्सिबल असतात त्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणतात. हे लक्षात ठेवा, जर बेसिक लेवलचा क्वेश्चन आला एकदम बॉटनीमधलं, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट टिश्यू, मेरिस्टेमॅटिकचं काय काम आहे समजते, परमनंट टिश्यूचं काय काम असतं, झाडाच्या वाढीसाठी कोणते टिश्यू रिस्पॉन्सिबल आहेत असं विचारलं तर बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत तुम्हाला. सो आता मेरिस्टेमॅटिकमध्ये पण 3 कॅटेगरीचे येतात, ॲपिकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. आता याचा अर्थ काय, ॲपिकल म्हणजे टिपला जे असतात, म्हणजे झाड जे वरती वाढत जातं कोणतंही, त्याच्या टिपमध्ये जे टिश्यू असतात किंवा झाडाचं मूळ जे आहे त्याच्यामध्ये जे टिश्यू असतात की झाडाची मुळं पण खाली वाढत जातात आणि हे पण वरती वाढत जातं. सो टिपला जे असतात तर त्याला ॲपिकल मेरिस्टेम म्हणतात. टिप्स ऑफ रूट्स आणि शूट्स म्हणजे जिथून वरती जाणार आहे झाड तिथं आणि रूटच्या टिपला प्रेझेंट असतात. प्रायमरी ग्रोथ जी होते, झाडाची उंची वाढत जाणे, त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर सेकंड जे आहेत बघा, इंटरकॅलरी म्हणजे काय, जसं की ऊसामध्ये हे लक्षात येतं लगेच. ऊसाचे जे असतात छोटे किंवा बांबू जे आहे त्या सेक्शनमध्ये ते वाढत जातं तिथपुरतं. किंवा झाडाचं पान जे आहे त्या पानाच्या टिपला वगैरे जे असतात इथं, जिथून पान वगैरे ग्रो करणार, आणखी ब्रांचिंग होणार, तर त्याला इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणतात. बेस ऑफ द नोड म्हणजे काय आहे बेसिकली, जसं की ऊसाचं जे असतं छोटे असे पार्ट्स असतात ना हे, तर या नोडमध्ये प्रेझेंट असतं. हे इथून वरती जाणार, परत वरती जाणार. किंवा लीफ जे असतं, पान जे आहे त्याच्या बेसमध्ये हे प्रेझेंट असतात. इलॉंगेशन ऑफ म्हणजे छोटा जो बुंदा आहे हा उंच होणे, ऊसाचं पान जे छोटं असतं ते पानाची ग्रोथ होणे, त्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतात. आणि नेक्स्ट आहे लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल म्हणजे काय, झाड फक्त उंचच वाढत नाही, लक्षात घ्या, त्याचं जे खोड आहे समजा ते आडवं पण असं जाड होत जातं. काय सांगतो समजतं, म्हणजे ऊस जो आहे तो फक्त उंच वाढत नाही, तर ऊसाचं हा जो भाग आहे डायमीटर हा वाढत जातो हळूहळू. सो याच्यासाठी जे रिस्पॉन्सिबल आहेत, बाहेरच्या बाजूला जे जाडी वाढते तर त्याला लॅटरल मेरिस्टेम म्हणतात. ओके, सो हे 3 लक्षात ठेवा, ॲपिकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. ॲपिकल म्हणजे उंच वाढण्यासाठी, लॅटरल त्याच्या अपोजिट हॉरिझॉन्टल वाढण्यासाठी, आणि इंटरके म्हणजे हा छोटासा ऊसाचा भाग आहे किंवा लीफचा भाग आहे त्याच्या इलॉंगेशनसाठी. सो मेरिस्टेमॅटिक म्हणजे ग्रोथशी रिलेटेड आहे, झाडं वाढण्याशी संबंधित. आता परमनंट टिश्यू असतात की ज्यांचं एक पर्टिक्युलर काम असतं, काहीतरी स्पेसिफिक फंक्शन ते परफॉर्म करतात. आता याच्यामध्ये पण 3-4 टाईप्स आहेत. पॅरेनकायमा जे टिश्यूज आहेत त्याचं काम काय बेसिकली इथं दिलं आहे फंक्शन. प्रत्येकाचं फंक्शन फक्त लक्षात ठेवा. फूड स्टोअर करणे, झाडांना जे अन्न तयार केले ते स्टोअर करून ठेवायचं स्वतःमध्ये. त्यानंतर वॉटर, गॅसेस हे वर पाठवणे, स्टोअर करून ठेवणे, याचं काम आहे टिश्यूचं. त्यानंतर हिलिंग म्हणजे समजा झाडाला तुम्ही कुऱ्हाडीनं घाव घातला तिथं पण पूर्णपणे तोडलं नाही, तर परत ते झाड भरून जे येतं त्याची जखम, जसं आपलं हिलिंग होतं, काही जखम झाल्यानंतर ती बरी होते, तसंच पॅरेनकायमल टिश्यू जे आहेत ते हिलिंग आणि रिजनरेशन. म्हणजे समजा एखादं झाड जे असतं, शेवग्याचं झाड जर तुम्ही कधी बघितलं तर ते किती वेळा तुम्ही तोडा, परत ते त्या जागेवरून फुटून येतं.
समजतं. सो याच्यासाठी जे कोणते टिश्यू रिस्पॉन्सिबल आहेत, पॅरेनकायमल टिश्यू जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात रिजनरेशन हिलिंगसाठी. त्यानंतर आता हे बघा, यांच्या नावामध्ये लास्टला कसं आहे, कायमा वगैरे हा शब्द आहे आणि इकडे सगळ्यांमध्ये स्टेम 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 किंवा मेरिस्टेम शब्द आहे. सो हे लक्षात ठेवा, मेरिस्टेम जे आहे ते ग्रोथसाठी आणि कायमा 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 हे जे आहेत बेसिकली हे परमनंट टिश्यूज आहेत. सो त्यांना काहीतरी ठराविक काम जे आहे ते परफॉर्म करतात. ते कोलेनकायमा जे आहेत त्याचं काम काय आहे, मेकॅनिकल सपोर्ट, म्हणजे झाडाला जे सपोर्ट, म्हणजे झाड वारा आल्यावर जे तग धरून राहतं त्याच्यासाठी आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी आहे बेसिकली. समजते, स्ट्रेंथसाठी. आता हे लिव्हिंग सेल आहेत, म्हणजे जिवंत आहेत. हे पण जिवंत आहेत वरचे. आणि हे जे आहेत खाली स्केलेनकायमा, तर ते डेड सेल आहेत. म्हणजे डेड म्हणजे नॉन लिव्हिंग, मेलेले सेल्स आहेत. पण असं नाही की मेलेले सेल आहेत म्हणून याचं काही काम नाही आहे. जसं की लाकूड आहे फॉर एक्झाम्पल, तर ते काय असतं, डेड सेल असतील तर ते स्ट्रक्चरल रिजिडिटी म्हणजे परत स्ट्रेंथ जे आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण नारळाचं झाड घेतलं, त्याच्यामध्ये काही जे बाहेरच्या बाजूला असतात ते स्केलेनकायमा टिश्यूज असतात की जे भलेही डेड असतील पण झाडाला मजबूती देण्याचं काम करतात, फायबर्स अँड स्केलरॉइड्स. आता हे 2 बघितले आपण. आणि तिसरं जे आहे वॅस्क्युलर टिश्यू, की ज्याचं काम आहे एक गोष्ट दुसरीकडे पोहोचवणे, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस थ्रू आउट द प्लांट. म्हणजे जसं की झाडांच्या मुळांना जे पाणी मिळतं जमिनीमधून ते वरती झाडांच्या फळापर्यंत पानांपर्यंत गेलं पाहिजे, त्यासाठी झायलेम जे आहे हे रिस्पॉन्सिबल असतं. आता हे नाव लक्षातच ठेवा, खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे याच्यावर. झायलेम म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्टसाठी जे टिश्यूज रिस्पॉन्सिबल असतात, झाडांच्या मुळापासून जे पाणी आलेलं आहे ते वरती पानांपर्यंत फळांपर्यंत सगळ्या पार्ट्सपर्यंत पाठवण्याचं काम जे आहे ते झायलेम करतात. आणि पाणी जे शक्यतो मुळांना मिळतं जमिनीच्या आत आणि ते वरती पाठवण्याचं काम करतात. आता हे कशापासून बनले आहेत, ट्रायचिड्स, वेसल्स, झायलेम फायबर्स, पॅरेनकायमा, झायलेम पॅरेनकायमा. सो एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. झायलेम फक्त शब्द ऐकला कुठं तुम्ही तर पाणी मुळांपासून वरच्या सगळ्या पार्ट्सपर्यंत पाठवण्याचं काम जे करतात ते झायलेम आहेत. फोलेम जे आहे ते अन्न जे तयार झालेलं आहे झाडांमध्ये ते बाकी पार्ट्समध्ये पाठवण्याचं काम करतात. फोटोसिंथेसिसमध्ये जे अन्न तयार होतं ते बाकी पार्टपर्यंत पाठवायचं, कारण अन्न एका ठिकाणी तयार झालं पानांमध्ये ते तिथंच राहून उपयोग नाही, त्याचं बाकी ठिकाणी गेलं तर झाडाची ग्रोथ होईल. त्यामुळे ही जी मुवमेंट असते ती बाय डायरेक्शनल असते, पानांकडून इकडं इकडून तिकडं. पाणी शक्यतो वरती जातं पण बाकीच्या फूड जे आहे ते सगळीकडे पसरणार झाडामध्ये. आता याचं सीव ट्यूब्स कंपेन हे नाही विचारत. सो फक्त एक लक्षात ठेवा, फोलेम हा जो शब्द आहे तो फूडशी रिलेटेड आहे. फोलेम फूड, समजतं. आता सिमिलर साऊंडिंग वर्ड आहेत. फोलेम फूड लक्षात ठेवा. आणि झायलेम पाणी, वॉटर, झायलेम वॉटर हे फक्त लक्षात असेल तरी बास झालं. त्यानंतर आपलं जे झाड आहे ते जे बेसिक पार्ट्स जे आहेत झाडाचे, आता सगळ्यांना माहीत असतं झाडाला रूट असतात, मुळ्या असतात, स्टीम असते म्हणजे खोड वगैरे असतं, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, हे बेसिक पार्ट्स आहेत. तर त्यामध्ये काही डिटेल्स आहेत आणखी आपण बघूया. रूट सिस्टीम जे, आता रूटचं काम काय आहे, झाडाला जमिनीमधनं न्यूट्रिएंट जे असतात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, आणखी मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात. स्ट्रक्चरल रिजिडिटी प्रोव्हाइड करतात. मुळं खोल असतील तर झाड पडणार नाही वाऱ्यानं वगैरे, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. सो मिनरल्स वगैरे ॲब्झॉर्ब करतात, पाणी ॲब्झॉर्ब करतात काही. आता हे डिफरंट टाईपचे आता रूटचे पण प्रकार आहेत बघा. फक्त तुम्हाला एक्झाम्पल माहीत पाहिजे की हे रूट आहे का स्टीम आहे. म्हणजे जसं की कॅरेट जे आहे, म्हणजे आपण गाजर जे खातो ते झाडाचं रूट आहे, टॅप रूट म्हणतात त्याला, कोनिकल स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि याच्यात झाड स्वतःचं अन्न स्टोअर करून ठेवतं, लक्षात ठेवा, रूटमध्ये. सो टॅप रूट म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे गाजर. सो गाजर एक रूट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर फायब्रस म्हणजे असं शाखांमध्ये डिवाईड केलेलं आहे. सगळ्या बऱ्यापैकी झाडांचं असं रूट असतं. गहू, ज्वारी, बाजरी किंवा कुठलंही मोठं झाड बघितलं त्याचे रूट असे असतात की जे पाणी वगैरे पाठवणार वरती. त्यानंतर स्टोरेज रूट जे आहे, जसं की गाजरचं बघितलं आपण,
रताळं पण तसंच असतं, लक्षात ठेवा. रताळं कंदमुळं जे आहेत ते झाडाचं अन्न स्टोअर करण्याचं काम करतात खाली. ते आपण खाऊ पण शकतो, कारण त्याच्यामध्ये झाडानं स्वतःचं फूड तयार केलेलं आहे आणि झाडांना आपण फूड म्हणून खातो. त्यानंतर प्रॉप रूट म्हणजे काय, वडाचं झाड जे आहे सगळ्यांनी बघितलं असेल, तर त्यामध्ये काय होतं, वरून अशा फांद्या येतात आणि त्या परत जमिनीत जातात. सो स्ट्रक्चरल रिजिडिटीज, मेकॅनिकल सपोर्ट जे आहे, कारण वडाचं झाड जे आहे ते हे बघा असं समजा वाढलं, खूप असं हॉरिझॉन्टली पसरतं. सो इकडे तोल जाऊ शकतो, त्यामुळे इथनं परत खाली येतात असे, समजतं. ते एक टाईपचं रूट आहे. आणखी खूप सारी झाडं असतात. बनियान ट्री जे आहे त्याच्यामध्ये इथून खोडापासूनच असे साईडला सपोर्ट वगैरे सुरू होतो, स्ट्रेंथ मिळण्यासाठी प्रॉप रूट म्हणतात. आणि हे मँग्रोव्ह जे आहे, मँग्रोव्ह म्हणजे समुद्राच्या किनारी झाडं जी आढळतात ती बेसिकली काय असतात, पाण्यात असतात. सो त्यांचे काय होतात, जमिनीतून मुळं जे आहेत ते अशी वरती येतात. वॉटर कॉन्झर्वेशन आणि सॉल्ट सिक्रेशन म्हणजे मीठाचं प्रमाण वगैरे कमी करण्यासाठी वगैरे. सो याला न्यूमॅटोफोरिक रूट्स म्हणतात. आता हे फक्त न्यूमॅटोफोर जे आहेत ते लक्षात कशाला ठेवायचं, मँग्रोव्ह जे असतात, मँग्रोव्ह खूप इम्पॉर्टंट असतं एन्व्हायरमेंटमध्ये, कारण ते समुद्राच्या लाटांपासून तिथल्या सगळ्या सिस्टीमचं संरक्षण करतात. सुनामीमध्ये वगैरे पण ही जंगलं जी असतात समुद्राच्या किनारी, तर ते संरक्षण करतात सगळ्याचं. सॉल्ट वॉटर आत येऊन देत नाहीत, खारं पाणी जे आहे ते आत येऊन देत नाहीत वगैरे. या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत ही झाडं. सो मँग्रोव्ह म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये आढळणारी जी झाडं आहेत त्यांना मँग्रोव्ज म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आता रूट बघितलं आपण, हे टाईप्स आहेत. त्यानंतर स्टीम म्हणजे बेसिकली हे खोड जे आहे झाडाचं त्याला स्टीम म्हणतात. सपोर्ट लीव्स सगळ्यांना सपोर्ट करतं आणि झाडाच्या मुळांपासून जे पाणी आलेलं आहे ते सगळीकडे घेऊन जाण्याचं काम, काही झाडांमध्ये फूड स्टोअर करण्याचं काम. जसं की हे बघा, जिंजर, आलं जे आहे ते स्टीम आहे, लक्षात ठेवा. खोड आहे, हे मूळ नाही, लक्षात ठेवा. सो असे क्वेश्चन्स MPSC ग्रुप Cमध्ये विचारले जातात खूप वेळा. आपल्याला माहीत नसतं, आपल्याला वाटतं की आलं जे आहे ते रूट आहे का, नाही, ते स्टीम आहे. त्यानंतर पोटॅटो, बटाटासुद्धा काय आहे, तर आता स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं जे आहे ते रूट आहे, मूळ आहे झाडाचं. पण पोटॅटो जो आहे, बटाटा जो आहे तो स्टीम आहे बेसिकली, समजते, खोड आहे झाडाचं. त्यानंतर परत ओनियन, आता हे पण काही जण कन्फ्यूज होतं की ओनियन जे आहे ते काय आहे, रूट आहे का काय, तर स्टेम आहे, लक्षात ठेवा. त्याच्या खाली मुळं असतात. फूड बल्ब टाईप आहे याचं शेप, बल्ब जो असतो आपला गोल तसं. त्यानंतर गवत जे असतं, गवत जर तुम्ही कधी बघितलं शेतामध्ये वगैरे, एक उगवलं असं नाही, ते हॉरिझॉन्टली पसरलेले असतं असं सगळीकडं. म्हणजे एक उपटलं तुम्ही तर सायमल्टेनियसली दोरीसारखं असतं स्ट्रक्चर सगळीकडं, तर त्यांना रनर स्टीम म्हणतात. म्हणजे एक नेटवर्क तयार केलेलं आहे बेसिकली. आणि काही जे आहेत त्या स्टीमलाच काटे तयार होतात. सिट्रस जे असतं, सिट्रस म्हणजे लिंबूसारखे जे झाड आहेत त्याच्यामध्ये जे खोड असतं त्यालाच काटे वगैरे जनरेट होतात. प्रोटेक्शनसाठी असतं हे, म्हणजे जनावरं खाऊ नयेत वगैरे यासाठी, समजतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लीफ, झाडाचं पान जे आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे, झाडाच्या पानामध्ये झाडाचं अन्न तयार होतं, क्लोरोफिल असतो फोटोसिंथेसिसमध्ये. सो आता याचे टाईप्स कोणकोणते आहेत, एक आहे टेंड्रिल. टेंड्रिल म्हणजे काही झाडं असतात बघा, ती वरती वेल फॉर एक्झाम्पल, कुकुंबर असेल की जे चढत जातात वरती दुसऱ्या झाडावरती. सो टेंड्रिल म्हणजे हे पकडण्यासाठी जे आहे बेसिकली अशी, तर त्याला टेंड्रिल म्हणतात, की वेल जो असतो तो पकडून वरती जाईल असं. त्यानंतर काही जे असतात झाडं त्याची पानं नसतात, त्याच्या पानाच्या ऐवजी त्यांचं इव्हॉल्युशन झालेलं असतं काट्यांमध्ये. सो स्पाइन्समध्ये कॅक्टस जे आहे निवडुंग, त्याच्यामध्ये स्टीम असते, हे खोड आहे आणि आपल्याला पानं दिसणार नाहीत, पानाच्या ऐवजी काटे दिसतात. सो पानाचं रूपांतर त्यांच्या जेनेटिक्समध्ये काय झालं आहे, काट्यांमध्ये झालेलं आहे. वॉटर लॉस कमी करण्यासाठी, कारण जेवढा सरफेस एरिया वाढणार तेवढं पाणी जास्त इव्हॅपरेट होऊन जाईल झाडाच्या पानामधून. सो ते कमी करण्यासाठी पानाचं कन्वर्जन कशात झालेलं लक्षात ठेवा, काट्यांमध्ये. त्यानंतर ॲलोवेरा जे आहेत ही पानं आहेत, लक्षात ठेवा, झाडाची, समजते, फ्लेशी टाईपमध्ये. आणि इन्सेक्टिव्होरस लीफ म्हणजे काही झाडांची पानं जे असतात ते इन्सेक्ट पकडण्याचं, म्हणजे कीटक वगैरे पकडतात आणि त्याचं परत न्यूट्रिएंट्समध्ये कन्वर्ट करतात.
त्यानंतर नेक्स्ट काय बघा, फुलं जे आहेत त्याचे पण काही प्रकार आहेत. आता फुलं बेसिकली काय असतो, फुलापासून फळ बनतं बेसिकली. जसं आंब्याला मोहर आला म्हणजे फूल आहे बेसिकली ते, त्याचं कन्व्हर्जन नंतर फळामध्ये होतं. सो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे बेसिकली फळ होणं. मग फळामध्ये बी असते, मग बियापासून दुसरं झाड तयार होतं. सो फुलं असतील तर फुलापासूनच फळ बनणार आणि फळापासूनच सीड बिया ज्या असतात त्या मिळतात आणि त्या बियांपासून नवीन झाड तयार होतं. सो झाडाची जी रिप्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात ठेवा. काही नुसती फुलाची झाडं असतात, जास्वंदीचं झाड आहे वगैरे, त्याचं काय फळ वगैरे होत नाही. त्या फुलापासूनच पुन्हा दुसरं जे आहे रिप्रोडक्शन होऊन नवीन झाडं तयार होतात. पॉलिनेशन फळ हे बघू आपण सगळं रिप्रोडक्शनमध्ये. आता हिबिस्कस म्हणजे जास्वंद जे आहे लार्ज मोठे असतात, मग त्याच्यातच मेल फिमेल पार्ट्स असतात, मग त्याच्यापासून रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर जास्मिन जे आहे सेंटेड म्हणजे सुगंधी फुलं आहेत, हे लार्ज शोवी पेटल्स म्हणजे दिखाव्यासाठी छान आहे. त्यानंतर नेक्टेरियस सनफ्लॉवर म्हणजे त्यामध्ये तीळ बारीक असे सीड्स असतात की ज्याच्यापासून काय होणार, ऑइल मिळणार आपल्याला. आणि नेक्टर म्हणजे काय असतं, जसं हनी बी जे आहेत ते फुलांवर बसतात आणि त्यातला शोषून घेतात नेक्टर, स्वीट सबस्टन्स असतो आणि ते मग मध तयार करतात. सो हे नेक्टर सिक्रेट करतात ॲट्रॅक्ट करण्यासाठी मधमाशांना आणि त्याच्यापासून परत प्रजनन होतं. आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स म्हणजे कणीस वगैरे जे आहे तर ते म्हणजे त्यामध्ये मेल फिमेल एकात नसतात, वेगवेगळ्या असतात, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट काय आहे, फ्रूट्स फळं जे आहेत. आता हे बघा MPSC ग्रुप सीला एवढं डीपमध्ये नाही विचारलं जात एवढे टाईप्स, कारण मी जे पेपर बघितले मागच्या 5-6 वर्षातले त्याच्यात इतकं काही क्वेश्चन्स विचारले नाहीत फ्रूट्स लीव्ज वगैरे हे ते. पण तुमच्या जनरल नॉलेजसाठी माहीत असावं, जेणेकरून काही क्वेश्चन जर आला एखादा या टॉपिकवर तर सोप्या गोष्टी आहेत एकदा वाचून समजण्यासारख्या. सो हे सॉल्व करू शकता तुम्ही. नेक्स्ट जे आहेत फ्रूट्स. आता याचे टाईप्स आहेत. फ्लेशी म्हणजे आंब्यासारखं जे आहे त्याच्या आतमध्ये बी आहे आणि स्वीट असतात, सो लोक खाणार. मग ते बी जे आहे त्याच्यापासून दुसरं झाड तयार होणार. काही वाटाण्यासारखे जे असतात की जे कवर असतं त्याला प्रोटेक्टिव्ह त्याच्या आतमध्ये असतात. काही नुसतंच सनफ्लावरचे जे असतात ते नुसते सीड्स असतात. काही जे असतात सीड की जे हवेच्या मदतीनं, जसं की आपण रुईचं जर बघितलं, रुईचं म्हणजे कापसासारखं असतं, ते वाऱ्यानं उडून जातं किंवा कोणाच्या तर अंगावर चिटकतं आणि दुसरीकडे जातं. सो एक काय विंगसारखं असतं याला. आणि खूप सारे आहेत असे काटे वगैरे असतात बाहेरच्या बाजूला, ते चिटकतं प्राण्यांच्या अंगावरती आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार. ते आहे इथं पुढं दिलेलं आहे. डिस्पर्स बाय ॲनिमल अटॅच टू द बॉडी, समजते. आणि लास्टला हा जो सीड आहे म्हणजे बिया जे आहेत, कारण बियापासूनच झाड बनतं पुन्हा. आता याच्यामध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत. बीन्स, त्यानंतर कणसाचं जे आहे हे कणीस आहे बेसिकली. वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यात. फूड आहे याच्यात बाहेरच्या बाजूला आणि आतमध्ये एंडोस्पर्म आहे. ओके. त्यानंतर काही पाण्यात थ्रू डिस्पर्स होतात, काही हार्ड असतात बाहेरून आणि आतमध्ये पी म्हणजे शेंगदाणे वगैरे, ठीक आहे. सो हे बेसिक पार्ट्स आहेत झाडाचे, सगळ्यांना माहीत असेल. थोडं लक्षात ठेवा यातलं. नेक्स्ट जे आहे, आता हे इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्षात ठेवायचं. खूप जास्त डिटेलमध्ये सांगतो याचा अर्थ असं नाही की ते विचारतात एक्झाममध्ये. शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्याची एनर्जी जेव्हा झाडाच्या पानावर पडणार त्यामध्ये ग्रीन कलरचे पिगमेंट्स असतात, क्लोरोफिल. त्याच्यापासून झाड जे आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, लक्षात ठेवा. इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड CO2 झाडं वापरतात. सो सूर्य कार्बन डायऑक्साईड घेतात ते आणि त्याच्यापासून झाडं जे आहेत ते अन्न तयार करतात. कुठं ऑकर होतं हे, क्लोरोप्लास्टमध्ये, की जिथं क्लोरोफिल्सचे छोटे पिगमेंट्स असतात. झाडाच्या पानामध्ये होतं बेसिकली हे. काही लागतं, सूर्यप्रकाश लागतो, क्लोरोफिल लागतं हिरव्या कलरचं सबस्टन्स, कार्बन डायऑक्साईड लागतो, लक्षात घ्या. आणि पाणी जे आहे मुळांपासून जे पाणी मिळतं, या 4 गोष्टी लागतात झाडाला स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार. या रेसिपीसाठी काय लागतं, जसं की तुम्ही घरात काहीतरी जेवण बनवताय त्यासाठी 3-4 आयटम्स लागतात. तसंच झाडाला अन्न तयार करायसाठी स्वतःचे काय लागतं, सूर्यप्रकाश, क्लोरोफिल लागतं हिरव्या कलर सबस्टन्स, कार्बन डायऑक्साईड लागतो आणि पाणी लागतं. रिॲक्शन काय होते, कार्बन डायऑक्साईड जे आहे आणि वॉटर जे आहे, कार्बन डायऑक्साईड हवेतून घेणार ते,
वॉटर मुळापासून येणार आणि क्लोरोफिल जे असतं आणि सनलाईट जेव्हा पडते या 4 गोष्टींपासून काय तयार होतं बघा, C6H12O6 याला ग्लुकोज म्हणतात. जसं पार्ले जे ग्लुकोज बिस्किट आहे तसं झाडामध्ये ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये फूड तयार होतं आणि ऑक्सिजन रिलीज होतो. आपण जे म्हणतो झाडं ऑक्सिजन तयार करतात वगैरे, तर झाड जेव्हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं फोटोसिंथेसिसमध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर, क्लोरोफिल आणि सनलाईटच्या फॉर्ममध्ये, या 4 गोष्टी इनपुटला मिळाल्या की आउटपुटला काय मिळतं, झाडाच्या अन्न तयार होतं ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाय प्रोडक्ट आहे रिलीज होतो आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. समजतं? सो ही रिॲक्शन पण लक्षात ठेवा काय होतं फोटोसिंथेसिसमध्ये, जेणेकरून इनपुटला काय आहे आणि आउटपुटला काय आहे क्वेश्चन आला काय तर लक्षात राहील. ऑक्सिजन तयार होतं आणि ग्लुकोज तयार होतं. समजतं? आता नेक्स्ट जो आहे, आता इथं परत फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनमधला फरक दिलेला आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे झाड स्वतःचं अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. रेस्पिरेशन म्हणजे जे अन्न तयार केलं त्या अन्नापासून जी एनर्जी तयार केली जाते त्याला रेस्पिरेशन म्हणतात. फरक काय लक्ष द्या. फोटोसिंथेसिस म्हणजे झाड स्वतःचं अन्न तयार करते त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि आता अन्न तयार झालेलं आहे झाडामध्ये ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये, त्या अन्नापासून एनर्जी पाहिजे. अन्न नुसतं तयार करून काय उपयोग नाही. जसं की आपण जेवण जेवतो, त्या जेवणापासून जी एनर्जी तयार होते त्या एनर्जी वापरून आपण कामं करू शकतो. सो नुसतं अन्न ग्रहण करणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्याचं रेस्पिरेशन होणं इम्पॉर्टंट आहे. समजते फरक काय आहे. झाड फोटोसिंथेसिसमध्ये काय करतं, अन्न तयार करतं आणि त्या अन्नापासून एनर्जी तयार होण्याचं काम रेस्पिरेशनमध्ये होतं. ही रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिसची. आणि ह्याच्या अपोजिट रिॲक्शन उलटं केलं की रेस्पिरेशन, की ग्लुकोज प्लस ऑक्सिजन वापरून पुन्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात झाडंसुद्धा. आणि शक्यतो हे रात्रीच्या वेळेस जास्त होतं आणि एनर्जी ATP जे म्हणलं आपण, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर ऑफ द सेल, ATP जनरेट करतं, तर त्याच्यामध्ये होतं आहे. बिल्डिंग म्हणजे झाड मोठं होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर म्हणजे बिल्डिंग म्हणजे काय, तयार होण्याची प्रोसेस आहे आणि ब्रेकिंगची प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशन. सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, याला काय सनलाईटची गरज नसते रेस्पिरेशनला, दिवसभरात होत राहतं हे. कार्बन डायऑक्साईड वॉटर रॉ प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यात इनपुटला काय आहे, ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहे. उलटी रिॲक्शन आहे बेसिकली, लक्षात ठेवा. त्यानंतर कुठं होतं, क्लोरोप्लास्टमध्ये आणि हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. अन्न तयार होतं झाडाचं क्लोरोप्लास्टमध्ये आणि अन्नापासून एनर्जी जी आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार. मायटोकॉन्ड्रियाला शब्द लक्षातच ठेवा सगळ्यांनी. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल वेअर ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट ATP आणि इन दॅट प्रोसेस एनर्जी इज रिलीज्ड विच इज यूज्ड बाय द प्लांट्स ऑर ॲनिमल्स. दिवसा होतं फोटोसिंथेसिस कारण सनलाईटची गरज असते. हे दिवसभर चालू असतं, सकाळ रात्र. ओके. आता परत हे रेस्पिरेशन आत्ता जे सांगितलं, झाड जे आहे ते अन्नापासून एनर्जी तयार करण्याचं जे काम होतं झाडात, तर त्याला रेस्पिरेशन म्हणतात. ग्लुकोजचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज पण होतं थोड्या प्रमाणात. आता रेस्पिरेशनचे टाईप्स आहेत. ऑक्सिजनच्या सोबत होत असेल तर त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. एरोबिकचं नाव अर्थ लक्षात ठेवा. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अवेलेबल असेल त्या प्रोसेसला तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. सगळ्या झाडांमध्ये बऱ्यापैकी हे होतं, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ग्लुकोजचं कंप्लीट ब्रेकडाऊन होतं. सो एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये इफिशियन्सी जे म्हणतो आपण, की आपल्याकडे समजा जेवताय तुम्ही काहीतरी आणि त्याच्यापासून जी एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आहे, जर एफिशियन्सी चांगली असेल तुमच्या बॉडीची, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनसंस्था चांगली असेल तर जास्त एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. आणि एखाद्याची पचनक्षमता वीक असते समजा, किंवा आजारी पडला तुम्ही, पोट बिघडलं असेल, तर त्यावेळेस काय होतं, अन्नाचं कन्व्हर्जन होत नाही एनर्जीमध्ये व्यवस्थित. तर तसंच एरोबिक रेस्पिरेशन जे आहे, जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं, त्यावेळेस जास्तीत जास्त अन्नाचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं, लक्षात ठेवा. समजतं. आणि अनएरोबिक जे असतं की ज्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे, जमिनीच्या आतमध्ये असेल किंवा पाण्यामध्ये असेल, तर त्यामध्ये आता इथं वरती काय होणार तयार, कार्बन डायऑक्साईड वॉटरवरती आपण बघितलं आणि एनर्जी मिळणार. अनएरोबिकमध्ये काय होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं काही झाडांमध्ये, किंवा इथेनॉल. आता तुम्ही शब्द इथेनॉल बऱ्यापैकी ऐकला असेल आत्ता सध्या, पेट्रोलमध्ये जे मिक्स केलं जातं इथेनॉल.
सो हे तयार होतं अनएरोबिकमध्ये, लक्षात ठेवा, विदाऊट ऑक्सिजन. एक तर लॅक्टिक ॲसिड आणि यीस्ट जे आहे फर्मेंटेशनमध्ये जे यूज होतं त्याच्यामध्ये इथेनॉल तयार होतं. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया ऐकलेच आपण, जिथं रेस्पिरेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. एरोबिक रेस्पिरेशन होतं तिथं. आता ATP मॉलिक्यूलचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ATPचा फुल फॉर्म आहे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट, की जी अन्नापासून जी ऊर्जा तयार झालेली आहे त्याला बेसिकली ATP म्हणतात. आणि ती ऊर्जा कशासाठी वापरली जाते? झाडाच्या वाढीसाठी, रिपेअरसाठी, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, वॉटर, मुवमेंट, आणि सगळ्या ज्या प्रोसेस होतात झाडाच्या त्याच्यामध्ये किंवा माणसामध्ये पण हे असतं. आता एरोबिक रेस्पिरेशन जे हवेच्या सानिध्यात होतं ऑक्सिजनच्या, तिथं एका रिॲक्शनमध्ये 36 ते 38 ATP तयार होतात, समजतं. आणि अनएरोबिकमध्ये 2च तयार होतात. सो जेवढे जास्त ATP जनरेट होतील तेवढी जास्त एनर्जी मिळते. सो एरोबिकमध्ये 38च्या दरम्यान आणि याच्यात 2च. सो खूप जास्त एनर्जी एरोबिकमध्ये हवेच्या प्रेझेन्समध्ये मिळते, लक्षात ठेवा. बाकी फरक खाली दिला इथं. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसेल, ऑक्सिजन शिवाय. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, हे सायटोप्लाझममध्ये होतं. सायटोप्लाझम वगैरे बघितले वरती आपण सगळं. हे कम्प्लीट ब्रेकडाऊन आहे, याच्यात पूर्णपणे ब्रेकडाऊन होत नाही. सो इफिशियन्सी कमी असते. ओके, सो या 5 आता आपण ज्या बघितल्या गोष्टी सोप्या आहेत. सो यातलं जे इम्पॉर्टंट आहे तेवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही हे एक्झामच्या आधी रिवाईज करू किंवा रिवाईज करताना फास्टमध्ये करायचं. प्रत्येकाचा अर्थ माहीत झाला तुम्हाला. मायटोकॉन्ड्रिया शब्द आला कुठं, ATP शब्द आला, रेस्पिरेशन, एरोबिक, अनएरोबिक, त्यानंतर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनमध्ये काय फरक आहे, फोटोसिंथेसिसमध्ये काय इनपुट आहे काय आउटपुट आहे, रेस्पिरेशनमध्ये उलट असतं. त्यानंतर झाडाचे बेसिक पार्ट्स जे आहेत त्यामध्ये रूट जे आहे, आता गाजर, रताळं हे रूट्स आहेत, लक्षात ठेवा. आणि पोटॅटो, ओनियन, आलं हे स्टेम आहेत. हे जर लक्षात राहिलं तर बाकी काय किरकोळ आहेत. नंतर प्लांट टिश्यू म्हणजे खूप सारे सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनवतात. झायलेम, फोलेमचा फरक लक्षात ठेवा. पाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी झायलेम यूज होतं, फूड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फोलेम यूज होतं. आणि मग परमनंट टिश्यू जे आहेत, पॅरेनकायमा जे अन्न तयार करणे, रिजनरेशन, हिलिंगसाठी, कोलेनकायमा आणि स्केलेनकायमा जे आहेत ते सपोर्ट प्रोव्हाइड करतात. फक्त स्केलेनकायमा जे असतात ते डेड असतात. आणि लॅटरल, इंटरकॅलरी आणि मेरिस्टेम शब्द आला तर वाढ होण्यासाठी, लक्षात ठेवा. आणि बाकी आपण हे सगळे बघितलेच. सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, वॅक्युला काय असतं. ओके, सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. असे आणखी बॉटनीवरती एक 3-4 लेक्चर होतील. त्यानंतर मग, कारण बॉटनी जे आहे ते अवघड काय आहे, आपण कधी जास्त वाचत नाही आहे सायन्समध्ये. आपण फिजिक्स, केमिस्ट्री वाचतो, बायोलॉजी थोडंसं माहीत असतं, औषधं वगैरे, आजार वगैरे, पण बॉटनीचा कधी संबंध येत नाही आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये. सो हे बेसिक लक्षात ठेवा. अवघड प्रश्न आला तर ठीक आहे, कोणालाच येणार नाही. पण सोपा आला या लेवलचा तर सुटायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे.